Welcome back, my dear little champs, to the family of Success Science Academy. थोडा मागे घेऊया. ओके सागर, काही अडचण नाही. So beta, we are in a way to start our chapter number 2, mechanical properties of fluids. जर तुम्हाला आठवत असेल तर चॅप्टर नंबर not chapter number beta, but in class 11th there was chapter number hopefully 6, mechanical properties of solids in our new syllabus. Mechanical properties of solids, elasticity नावाची टर्म होती, आठवतंय का? आठवायला पाहिजे. देयर वॉज स्टडी ऑफ सॉलिड्स. 3 प्रकारचे मॉड्युली होते. मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, शियर मॉड्युलस. So beta, there was the change in the shape and size of the object in that. So they were solids. की सॉलिड्स मध्ये देअर कॅन बी शेप आणि साईज चेंज. इथे फ्लुइडच्या प्रॉपर्टीज वी हॅव टू लर्न. ह्या चॅप्टर मध्ये जसं रोटेशनल डायनामिक्स मध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन वर 2 पार्ट्स, तसं इथे ह्या चॅप्टर मध्ये सुद्धा विल बी हॅव्हिंग 2 युनिट्स इन द सिंगल चॅप्टर. सो बेटा, our first unit will be fluid mechanics. Okay, and later half second part will be surface tension. Okay, जसं सर्क्युलर आणि रोटेशनल डायनामिक्स मध्ये, तसं इथे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये हा चॅप्टर चे 2 पार्ट आहे. एक फ्लुइड मेकॅनिक्स आणि एक सरफेस टेन्शन. सो फ्लुइड मेकॅनिक्स, आय विल से स्टडी ऑफ फ्लुइड, तिथं तुम्हाला कळूनच जाईल. बर चल, तरी मी देतो. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये काय शिकायचंय? अरे बच्चो, हिअर वी हॅव टू लर्न हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनामिक्स. हिअर वी हॅव टू लर्न 2 थिंग्स. हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक्स. याला असंच करतो, जरा समजायला तुम्हाला भारी वाटेल. हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक. जसं थर्मल म्हणजे हीट, तसं हायड्रो म्हणजे लिक्विड. हायड्रो म्हणजे लिक्विड, मोर स्पेसिफिकली फ्लुइड. टेन्शन घेऊच नको या फ्लुइडचं ना. आय विल टेल यू, भरपूर जण सिनोनिम असल्यासारखं त्याला लिक्विड समजतात. लक्ष दे, चॅप्टरचे 2 पार्ट, एक फ्लुइड मेकॅनिक्स, दुसरा सरफेस टेन्शन. त्यापैकी जो फ्लुइड मेकॅनिक्स आहे त्यामध्ये ह्या 2 गोष्टी आपण शिकणार आहे. एक हायड्रोस्टॅटिक. प्यारे बच्चों, हायड्रो इज फ्लुइड आणि स्टॅटिक मीन्स रेस्ट. जरा कॉन्सन्ट्रेशन वाढवा. हे बघ, फ्लुइड ऍट रेस्ट. स्टॅटिकचा अर्थ रेस्ट आहे फिजिक्स मध्ये. डायनामिक्सचा अर्थ कॉज ऑफ द मोशन आहे. बर, हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक्स. हायड्रो इज फ्लुइड, डायनामिक्स मोशन वाला पार्ट. सो फ्लुइड इन मोशन इज समथिंग वी गोना बी लर्निंग. सो हा फ्लो असा चालेल आणि मग सगळ्यात शेवटी हे सगळं उरकल्याच्या नंतर वी विल लर्न अबाउट सरफेस टेन्शन. इट इज द प्रॉपर्टी ऑफ सरफेस ऑफ द लिक्विड. वही सरफेस टेन्शन, प्रॉपर्टी ऑफ सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस लिहितो. प्रॉपर्टी ऑफ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. सर फ्री सरफेस म्हणजे काय? जो वरती आहे, बादली तुम्ही पाणी घेता आंघोळीला, वरती जे पाणी टॉपची लेअर दिसते फ्री सरफेस. पाणी प्यायला घेतलं, वरती जी लेअर दिसली फ्री सरफेस. पाण्यावरती ऑइल सांडलेलं असेल, चकमक करत, वरची जी लेअर आहे फ्री सरफेस. दूध उतू चाललं, सगळ्यात भारी फील. दूध गरम करायला ठेवलं, उतू चाललं,
वरती जो पापुत्रा दिसतोय इट्स फील इज लाईक अ फ्री सरफेस. ठीक आहे. सो तो लेटर हाफ आहे आपला. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक्स. तर इथे या दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. फ्लुइड ॲट रेस्ट अँड फ्लुइड इन द मोशन. स्क्रीनशॉट घ्या. नाउ वी विल फोकस ऑन व्हॉट इज ऍक्च्युअली फ्लुइड. ठीक आहे बेटा. फ्लुइड मेकॅनिक्स वी आर ऍक्च्युअली स्टार्टिंग. आता आपण फ्लुइड मेकॅनिक्स सुरू करतोय. ओके. सो वी आर स्टार्टिंग फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स दोन्ही गोष्टी या मेकॅनिक्स मध्ये आल्या, स्टॅटिक्स आणि डायनामिक्स. सो व्हॉट इज फ्लुइड हे सुरू करूया आपण फ्लुइड पासून. सो व्हॉट इज फ्लुइड. फ्लुइड तर हिरो आहे. कशाला म्हणायचं फ्लुइड. सिंपल डेफिनेशन देतो. एनिथिंग दॅट कॅन फ्लो. व्हॉट इज फ्लुइड बेटा. फ्लुइड इज एनिथिंग दॅट कॅन फ्लो. मग तुम्हीच मला सांगा काय फ्लो होऊ शकतं. तुमच्या सराउंडिंग मध्ये जो सगळा मॅटर आहे, कारखेले सर आहे, सॉलिड आहे. एव्हरी ऑब्जेक्ट यू आर सीइंग, एव्हरी टीचर, स्टुडंट, फ्रेंड्स, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तुमच्या रूम मध्ये टेबल, खुर्ची, फॅन, भिंत हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत, सॉलिड्स आहे. तुमच्या घरात पाणी आहे, दूध आहे, दे आर लिक्विड्स. आणि जो कोणाला दिसत नाही तो गॅस आहे, प्रेझेंट एव्हरीवेअर आहे की नाही. ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, बलून फुगवला त्यामध्ये गॅस आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅस असं 3 कॅटेगरायझेशन तुम्ही करता नाही का मॅटरचं. तर बेटा फ्लुइड इज एनिथिंग दॅट कॅन फ्लो. तर फ्लो होतं काय, तर लिक्विड्स आणि गॅसेस. सॉलिड तर फ्लो होत नाही ना, कारकेली सर यांनी उडायला लागली हवेत. नाही, सॉलिड कॅनॉट फ्लो बट liquids and gases can flow. So fluid contains liquids and gases. Come on, fluids contains liquid and gas. अर्थात ह्या चॅप्टर मध्ये शिकायचे सगळं लिक्विड. या चॅप्टर मध्ये ना सगळं लिक्विड शिकायचं आपल्याला. फ्लुइड्स. मी इथं लिहितो की बेटा वी स्टडी लिक्विड इन दिस चॅप्टर. काही जणांचा गैरसमज असेल की सर इथं गॅसचा संबंध आला नाही म्हणजे फ्लुइड म्हणजे लिक्विड. फ्लुइड इज एनिथिंग दॅट कॅन फ्लो. फ्लो होणाऱ्या गोष्टींमध्ये आले लिक्विड आणि गॅस. सो फ्लुइड मीन्स लिक्विड्स अँड गॅस. वी स्टडी लिक्विड इन दिस चॅप्टर. हे चॅप्टर मध्ये लिक्विडचा स्टडी. सर गॅस म्हणाल सर कमाल करते हो पांडे जी, हमने कौन सी गलती. सो गॅस वाला टॉपिक विल बी इन द नेक्स्ट चॅप्टर. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि थर्मोडायनामिक्स. 2 चॅप्टर्स हॅव बीन डेडिकेटेड. ठीक आहे ना, फॉर गॅस. सो इथे लिक्विड्स वी हॅव टू स्टडी. ठीक आहे. सो बेटा फ्लुइड इज एनिथिंग दॅट कॅन फ्लो, लिक्विड्स अँड गॅस. ठीक आहे. अच्छा, फ्लुइडच्या बाबतीत वन अनदर इंटरेस्टिंग थिंग जी सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, फक्त फील नव्हता आला, आता फील येईल की बेटा व्हाय दे फ्लो ऍक्च्युअली. दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह. धक्का लावला पळाले. आता बघ ना, माझ्या रूम मध्ये गॅस आहे, धक्का लावला पळाला. तुम्ही कुठे पाहिला. बट यस, ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह. बेसिकली दे डू नॉट हॅव शेप बट दे हॅव व्हॉल्यूम. अच्छा सर, कुठून कसा काय व्हॉल्यूम आला यांना, सांगतो. फ्लुइड्स दे डू नॉट हॅव फिक्स्ड शेप. हे तर ऑब्विस आहे सर, लिक्विड आहे त्याला शेप नाही. त्याला तुम्ही पाण्यात ठेवलं पाण्यासारखं दिसलं, बॉटल मध्ये ठेवलं बॉटल सारखं दिसलं, क्यूब मध्ये ठेवलं क्यूब मध्ये बसलं, क्यूब सारखं दिसलं. सो दे डू नॉट हॅव फिक्स शेप बट but have fixed volume. Guruji, how come they have fixed volume? Shape नाही, they have volume. ते ज्याच्यामध्ये जातात, ज्या ऑब्जेक्ट मध्ये ते जातात, तो ऑब्जेक्ट म्हणतो ज्याला नाही कोणी त्याला आहे आम्ही. सो तो ऑब्जेक्ट त्यांना स्वतःचा शेप देतो, दान करतो त्यांना. ठीक आहे ना, जसं कन्यादान. इन दिस वे तो ऑब्जेक्ट दान करतो स्वतःचा शेप. सो दे हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम ऑफ कंटेनर.
तो जो ऑब्जेक्ट आहे तो कंटेनर आहे. क्युबिकल कंटेनर, क्युबिकल फ्लुइड, ग्लास वाला कंटेनर इन दॅट शेप. जसा शेप वाकडा तिकडा कसाही असू दे, कोनिकल असो, जसं कंटेनर तसं फ्लुइड. कारण फ्लुइडला स्वतःचा तर शेप नाही, बट दे फिक्स्ड व्हॉल्यूम अँड इट इज ऑफ द कंटेनर. सो बेटा दिस वॉज अबाउट फ्लुइड. अच्छा सर, व्हॉट अबाउट आयडियल फ्लुइड? आता आपण इथे सगळे फ्लुइड घेऊ शकत नाही, राईट? नाव आयडियल फ्लुइड, गुड बॉय बनावं लागेल त्याला आपल्याला. जसा इथे प्रणव गुड बॉय बनला, वेदांत गुड बॉय बनला, आणि हळूहळू हळूहळू आता तेजस पण आहे ह्या सिस्टम मध्ये, साहिल, एव्हरीबडी इज बिकमिंग गुड बॉय, राईट? So they have become the prime members of our family. In the similar fashion, beta, fluid will become ideal fluid, a good boy वाला fluid. Fluid चांगलं बनेल आता. Ideal fluid त्याला अभ्यास करताना घेताना ideal fluid. जसं आपण म्हणतो ideal student, Vedant is ideal student. He has made the top in the previous test. एक आयडियल स्टुडंटची डेफिनेशन काय? की जो नेहमी अभ्यास करतो, नेहमी लेक्चर्स अटेंड करतो, मोर स्पेसिफिकली लाईव्ह लेक्चर्स अटेंड करतो, होमवर्क दिला की रेग्युलरली करतो, आणि मग त्याचा परफॉर्मन्स एकदम कन्सिस्टंट येतो. सो बेटा आयडियल फ्लुइड, ठीक आहे ना? कशाला बोलणार मी आयडियल फ्लुइड? सो बेटा आयडियल फ्लुइड साठी ना, आयडियल फ्लुइड प्रॉपर्टीज असं म्हणतो मी. आयडियल फ्लुइड प्रॉपर्टीज. कोणाला बोलायचं चांगलं फ्लुइड? आयडियल फ्लुइड. अभ्यास करता येण्याजोगं फ्लुइड. आपल्या चॅप्टर मध्ये आपण घेणार ते फ्लुइड कसं पाहिजे? नंबर 1, बेटा इट हॅज टू बी ना इनकॉम्प्रेसिबल. कसं पाहिजे ते? इन कॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेस व्हायला नको. आता सर फ्लुइडला स्वतःचा शेप तर नाही, दे हॅव गॉट द व्हॉल्यूम, बट दॅट इट मस्ट नॉट बी कॉम्प्रेसिबल. ते कॉम्प्रेस व्हायला नको, चीक चीक चीक. सो बेसिकली इट मस्ट हॅव अ फिक्स्ड व्हॉल्यूम, नाही का? त्याची डेन्सिटी सुद्धा सेम राहणं फार गरजेचं आहे. छोटा जी इज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तेही सांगतो मी. बेटा फ्लुइडच्या बाबतीत ऐक, ते इनकॉम्प्रेसिबल, ते कॉम्प्रेस व्हायला नको, ते कॉम्प्रेस व्हायला नको, ते तसंच राहिलं पाहिजे. सेकंड थिंग नॉन विस्कस. अच्छा सॉरी, विस्कस काय? लॅटर पार्ट मध्ये नॉन विस्कस. नॉन विस्कस, अच्छा व्हॉट इज विस्कॉसिटी सर? नीट आहे का? जसं सॉलिड्स मध्ये ना बेटा, फ्रिक्शन वाली मी तुम्हाला डेफिनेशन लिहून दिली होती. फ्रिक्शन, व्हॉट इज फ्रिक्शन सर? फ्रिक्शन इज नथिंग बट अपोजिशन टू द रिलेटिव्ह मोशन in between two surfaces in contact. I repeat, friction is nothing but opposition to the relative motion in two surfaces in contact. When there is relative motion in between two surfaces, हातावरती हात घासला, हा सरफेस वरती, हा सरफेस मूव्ह झाला, कसंही होऊ दे, दोन्ही मूव्ह होऊ दे, कसं होऊ दे, मोशन आहे, दोघं एकमेकाच्या टच मध्ये आणि घासले गेले, तर ह्या मोशनला जे अपोजिशन आहे ते फ्रिक्शन म्हणून तो हात गरम होतो. सो ते फ्रिक्शन चांगलं आणि वाईट असं नाहीये, त्याचा वापर आहे. तुम्ही पाहिलं मोशनच्या अपोजिट गाडीला वाचवण्याचा प्रयत्न करते, दोन्ही प्रकारे. अप्पर लिमिट पाहिलं होतं आपण, लोअर लिमिट पाहिलं होतं. सॉलिड्स मध्ये जसं फ्रिक्शन आहे, तसं लिक्विडच्या लेयर्स मध्ये सुद्धा फ्रिक्शन आहे. हे तुम्हाला शेवटी कळेल. पाणी हलवलं, स्टीर केलं आपण एखाद्या पातेल्यात पाणी, जिंग 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 जिंग, आणि 2 सेकंद हलवलं, नंतर आपण काय पाहतो? पुढच्या 2 ते 3 सेकंदात ते हलून लगेच स्टॉप होतं. स्टॉप होण्याची 2 कारणं आहे. एक म्हणजे खालून ग्रॅव्हिटी आहे, मोशनला अपोजिशन, आणि सेकंड थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट की लेयर्स मध्ये अपोजिशन आहे. बर्नौली वॉज द सायंटिस्ट. आपण पुढे बर्नौलीज प्रिन्सिपल वगैरे सगळ्या गोष्टी पाहणार आहे, विस्कस वाला पार्ट. लेयर्स मध्ये अपोजिशन सुद्धा आहे, म्हणून ते थांबतं. सो आपलं फ्लुइड नॉन विस्कस असायला पाहिजे. आपण जे फ्लुइड अभ्यास करतोय, स्टडी करतोय, त्या फ्लुइड्स मध्ये ना देअर मस्ट बी युनिटी इन डायव्हर्सिटी. आपापसात भांडण नाही केलं पाहिजे त्या लेयर्सने, ठीक आहे ना? सो इट हॅज टू बी नॉन विस्कस. आपलं जे फ्लुइड आहे ना, ते नॉन विस्कस पाहिजे. लेयर्स मधल्या लेयर मध्ये भांडणं व्हायला नको, आपल्यात भांडण व्हायला नको. सच अ फ्लुइड इज अ नॉन विस्कस फ्लुइड. आणि नंबर 3, ऍटलीस्ट नंबर 3 इज इट्स फ्लो मस्ट बी स्टेडी. स्टेडी फ्लो. काय आहे तिसरी प्रॉपर्टी? की त्याचा जो फ्लो आहे तो एकदम स्टेडी पाहिजे. एक आयडियल स्टुडंट सारखं आहे ना हे, स्टेडी पाहिजे. स्टेडी म्हणजे काय? तुमचा सुद्धा फ्लो स्टेडी पाहिजे. रेग्युलर क्लास अटेंड केला पाहिजे, होमवर्क दिला तर तो केला पाहिजे,
टेस्ट आहे तर दिली पाहिजे. मार्क्स कितीही पडो, रिझल्ट ऑटोमॅटिक टॉप येणार. सक्सेस झक मार के तुम्हारी पीछे आएगा. तुम काबिल बनो. दॅट काबिलियत इज आयडियल फ्लो, स्टेडी फ्लो. तसं माझं जे फ्लुइड आहे, इट हॅज टू बी स्टेडी. स्टेडी म्हणजे काय? अंगात आल्यासारखं केलं नाही पाहिजे त्याने. 2 दिवस ॲब्सेंट, तिसऱ्या दिवशी आला, झोपला, कसं तरी लेक्चर पाहिलं नाही. इट हॅज टू बी स्टेडी. त्याचा फ्लो स्टेडी पाहिजे. ठीक आहे ना? चक्रीवादळ सारखं नको, टर्बुलंट फ्लो. पुढे तेही आपल्याला शिकायचंय. सो बेटा आपलं जे फ्लुइड आहे, आयडियल फ्लुइड, तर त्याचा फ्लो स्टेडी पाहिजे. स्क्रीनशॉट घ्या. डन? ओके. आता फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये ना बेटा, वी आर गोइंग टू लर्न 2 प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मेनली आपल्याला 2 प्रॉपर्टीज डिस्कस करायच्या. दे आर नथिंग बट डेन्सिटी अँड प्रेशर. ओके. 2 मेन प्रॉपर्टीज we will be actually learning. Density and pressure त्यापैकी we will study density. Okay, density. You people know that density is denoted by rho. Greek letter density is denoted by rho. Okay. अच्छा. Sir, what is the formula of density? Okay, dense किती घन आहे एखादी गोष्ट. So density is mass upon volume. Okay. खूप वेळ लागणार आहे बेटा आपल्याला हे. Density is what? Mass upon volume. Density is mass upon, खूप वेळा वापरायचं आपल्याला. Density is mass upon volume. So beta, density is denoted by rho, mass is denoted by m, volume is denoted by v. एखाद्या कंटेनर मध्ये फ्लुइड आहे, गॅस आहे, बरं का, तर तो किती अवेलेबल आहे, त्याची डेन्सिटी किती आहे, हे सगळं काढण्यासाठी वी विल नीड द डेन्सिटी विच इज लाईक मास अपॉन व्हॉल्यूम. ऑब्वियस आहे ना बेटा, माझं मास काहीतरी असेल. सॉलिड्स हॅव फिक्स्ड शेप, दॅट्स वाय दे हॅव फिक्स्ड मास, नाही का? यांना शेप नाही आहे ना, दॅट्स वाय अ टर्म हॅज बीन इंट्रोड्युस्ड विच इज डेन्सिटी. ते किती डेन्स आहे, तुमचं जे फ्लुइड आहे ते किती डेन्स आहे. सो डेन्सिटी इज मास अपॉन volume. So this formula we're going to be using, right? And from here, प्यारे बच्चों, we will use so many times mass as zero. Mass as zero. मग आता स्पिरिकल कंटेनर असेल तर व्हॉल्यूम ऑफ द स्पियर 4/3 pi r cube. सिलेंड्रिकल pi r square h. सो कंटेनरच्या हिशोबाने व्हॉल्यूम विल चेंज, राईट? बर, हे झालं. महत्वाचा मुद्दा, सीईटीच्या एक्झाम मध्ये कधी कधी एसआय युनिट, डायमेन्शन्स, कन्व्हर्जन्स विचारतात. सो एसआय युनिट ऑफ डेन्सिटी पहिल्या लेक्चर मध्ये दिलं होतं मी. एसआय युनिट ऑफ रो काय होईल? एसआय युनिट मास आहे, मेजर्ड इन केजी प्रति युनिट. व्ही फॉर व्हॉल्यूम, मीटर क्यूब. व्हेरी इझी. प्रणव, व्हॉट इज सीजीएस युनिट? सीजीएस युनिट ऑफ रो सिंपल आहे ना, मास आहे, इथं केजी तर इथे ग्रॅम्स, मीटर क्यूब तर खाली सेंटीमीटर क्यूब, एम अपॉन व्ही. अच्छा, व्हॉट इज कन्वर्जन फॅक्टर? व्हेरी इंटरेस्टिंग, विच मे बी यूज समटाइम्स, राईट? सो बेटा, डू रिमेंबर की 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे मला दिलाय सीजीएस आणि आय एम इंटरेस्टेड टू कन्वर्ट इट इनटू एसआय युनिट. मला एसआय बनवायचंय. काय करू? 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ किलो. कम ऑन, 1 किलो इज 1000 ग्रॅम. सो 1 ग्रॅम इज 1/1000 kg. व्हेरी बेसिक थिंग. म्हणजे 10⁻³ kg अपॉन सेंटीमीटरचा क्यूब आहे. 1 सेंटीमीटर हा 10⁻² मीटर आहे बेटा. ऍग्री? 1 सेंटीमीटर 10⁻². 1 मीटर 100 सेंटीमीटर. सो 1 सेंटीमीटर 1/100 मीटर किंवा 10⁻² मीटर आणि खाली क्यूब आहे. मी याला जर का सोडवलं तर कॅनायचे 10⁻³ kg अपॉन 10⁻² आहे पॉवर 3 10⁻6 मीटर क्यूब. डन. ओके. -6 वरती होईल +6, 6 3 गेले 3. सो प्लीज रिमेंबर दिस फॉर्म्युला, नॉट फॉर्म्युला, कन्वर्जन. 10⁻³ kg पर मीटर क्यूब. कम ऑन, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. नीट लक्षात ठेव,
1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब विल बी 10⁻³ kg पर मीटर क्यूब. स्क्रीनशॉट घ्या. थांब नको घेऊ, डायमेन्शन्स राहिले. डायमेन्शन्स ओके बेटा. डायमेन्शन्स ऑफ रो, लास्ट पार्ट, व्हेरी सिंपल. बघ मास आहे, आता डायमेन्शन्स काय असतात, एल एम टी, राईट. सो चलो हे बघ, लेंथ, आता व्हॉल्यूम आहे, लेंथ क्यूब असतो व्हॉल्यूम, खालून वर आला तर लेंथ -3 होईल पॉवर, राईट. सो एल -3. यम फॉर मास 1, टाइमचा काही संबंध नाही, सो 0. आता घे स्क्रीनशॉट. आता पुढे जाऊया, आणि सगळ्यात महत्वाचा जो हिरो आहे फ्लुइड्स मध्ये, फ्लुइड मध्ये जो मेन एंट्री मारणारा आता जो हिरो आहे, तो हिरो आहे सलमान खान. आय एम व्हेरी सॉरी, इट्स नॉट हिरो इज लाईक सलमान, इज अ प्रेशर. हु इज हिरो? इट्स अ प्रेशर. So when we are learning about fluids ना बेटा, so it is like it's just like a big ocean. जसं ते गाणं नाही का, आजा डूब जाऊं फ्लूइड के ओशन में स्लो मोशन में. So role will be played by pressure. हे जे फ्लुइड आहे, इट्स लाईक ओशन, इट्स लाईक समुद्र. सो प्रेशर विल प्ले द रोल. खरा खेळ, खरा रोल आता प्रेशरचा आहे. 2 प्रॉपर्टीज, एक डेन्सिटी आणि दुसरा प्रेशर. Pressure is playing its role. So everything about pressure we learn. Okay, pressure is denoted by P, pressure. बेटा प्रेशर इज फर्स्ट ऑफ ऑल स्केलर क्वांटिटी. मी पहिले इथं ते मेन्शन करतो, तिथून पुढे खेळ सुरू करू. कसं काय ते सगळं सिस्टमॅटिक लर्न करू आपण. बेटा प्रेशर इज व्हॉट, वी विल लर्न द बेसिक्स ऑफ द प्रेशर ऍक्च्युअली, नाही का. क्लास 11th वाले छोटे छोटे बेसिक्स असतात, मग क्लास 12th. इन दिस वे बेसिकली व्हॉट इज प्रेशर, व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ प्रेशर. तर बेटा प्रेशर इज एफ अपॉन ए. इथून पुढे बोलताना प्रेशर म्हणायचं एफ परपेंडिक्युलर अपॉन ए. काय म्हणायचं? एफ परपेंडिक्युलर अपॉन ए. नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. काय बोलायचं? नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. प्रेशरला फोर्स पर युनिट बोलायचं नाही, प्रेशरला बोलायचं परपेंडिक्युलर फोर्स. किंवा तुमची इच्छा असेल तर नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. इट्स अ स्केलर क्वांटिटी. यस सर, त्यामधल्या फोर्सला डायरेक्शन आहे, प्रेशरला नाही. विल डिस्कस लेटर. एसआय युनिट ऑफ प्रेशर, एसआय युनिट ऑफ प्रेशर फोर्स है, सो ऑब्वियस है न्यूटन पर एरिया इज मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अच्छा बेटा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, याला पास्कल पण बोलतात. और पास्कल. याला कधी कधी कुठे कुठे बार पण बोलतात, BAR. ठीक आहे ना. सो दीज आर द युनिट्स. न्यूमरिकल्स मध्ये शब्द हे दिसतील. अच्छा, व्हॉट अबाउट डायमेन्शन सर? डायमेन्शन्स ऑफ P. एफ अपॉन ए फोर्स. फोर्सचे डायमेन्शन कोणाला पाठ नाही? पाप लागल, पाप. फोर्सचे डायमेन्शन पाठ पाहिजे. L1 M1 T-2. L1 M1 T-2 upon area is length square, so L2. So finally dimensions of pressure will be L. वरती 1 आहे, खाली 2 आहे, खालचा 2 वर आला तर -2 होईल, आणि एकातून 2 गेला -1. L -1 M1 T-2. ठीक आहे. दिस वॉज अबाउट डायमेन्शन्स. आता फील्ड आली रे आली, फील्डची बारी आली. ठीक आहे ना. फील्ड, प्रेशरचा फील घेऊ आपण. कुठेही कधीही प्रेशर हा नॉर्मल फोर्स किंवा परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया आहे. एक्झाम्पल देतो, मला फटाफट रिप्लाय करायचं तुम्ही. ठीक आहे ना बेटा. सपोज सुटकेस आहे, सुटकेस. काय सुटकेस अशी असते ना, याचा हँडल आहे ना तिला कॅरी करायला, आहे की नाही, उचलता, राईट.
Suppose I am saying की बेटा this is, let us say this is my first case. ही suitcase आहे, ही suitcase आहे आणि हिचं हँडल असं आहे. उचलायला तुम्हाला घेऊन जायचं 1 किलोमीटर उचलत. कॅरी करून तुम्हाला घेऊन जायचंय. सोपी कोण आहे? 1 का 2? पटापट रिप्लाय करा. प्लीज डू नॉट वेस्ट द टाईम. उचलायला कोणती सोपी आहे? ही पण 5 किलो, ही पण 5 किलो. एव्हरी वन ऑफ यू इज ॲग्री की सर दिस फर्स्ट वन इज व्हेरी ईझी. ते काय तुम्ही मस्तपैकी हँडल बिंडल केलंय सर, भारी रंगवलं, तिला भारी येते. नाही. देअर इज फिजिक्स इन दॅट. सुटकेसचं हँडल असंच का असतं? कुठल्या बॅगचं हँडल असंच काय? हे असं का नाही? एखादी दोरी, एखादी रोप अशी का नाही? है की नाही? देअर इज रिझन बिहाइंड दॅट. रिझन इज, लक्ष द्या आता, जेव्हा तुम्ही कॅरी करताय, इथनं उचलताय, पकडताय आणि हिला इथनं उचलताय. आता एक, ही का आवडते तुम्हाला? तर बेटा प्रेशर इज एफ परपेंडिक्युलर पर युनिट एरिया. वन्स अगेन इथे सुद्धा प्रेशर इज एफ परपेंडिक्युलर पर युनिट एरिया. प्रेशर कोणाला माहित नाही राव सर, अभ्यासाचा प्रेशर आमच्यावर किती असतो आम्हाला माहितीये. ऐसा कोई मोजमाप, ऐसा कोई मेजरमेंट नाहीये विच कॅन मेजर आर प्रेशर. प्रेशरचा फील सगळ्यांना आहे. बेटा ही का, वाय टू चूज दिस वन? इथे बघ, जेव्हा तुम्ही उचलताय तर तुमची इच्छा काय आहे की माझ्या हातावरती ना कमी प्रेशर लागला पाहिजे. आय रिपीट, जेव्हा तुम्ही उचलताय तर कमी प्रेशर ना. आता बघा, अभ्यासाचा प्रेशर आहे, तुम्हाला थोडी प्रेशर जादा आवडतो. नाही, तुम्हाला कमी प्रेशर पाहिजे. पैसे तुमच्यावरती कमी लोड पाहिजे, कमी फोर्स पाहिजे, कमी प्रेशर पाहिजे. तर ऑब्वियस आहे ना, एरिया हॅज टू बी मोर. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. कम ऑन, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. जितका ज्यादा एरिया तितका कमी प्रेशर, आहे की नाही? बेटा बघ ना, तुमचा अभ्यासाचा प्रेशर तुमच्यावरती आला, जितकं तुमचं मन मोकळं असेल तेवढं तुम्हाला फ्रेश वाटेल, तेवढा जादा अभ्यास होईल. So जितका जास्त एरिया तेवढं कमी प्रेशर. ठीक आहे. सो बेटा इथे बघ ना, ह्या केसमध्ये काय झालं? ह्या केसमध्ये तुला उचलायला एरिया बऱ्यापैकी मोठा आहे, नाही का? एरिया बऱ्यापैकी मोठा आहे, मग प्रेशर ऑब्वियस आहे कमी. सॉरी, फील नाही आला म्हणून तर कंपॅरिझन वाला सेकंड एक्झाम्पल आहे. जेव्हा ही रोप अशी एक नॉर्मली आहे बरं का, किंवा किती दोरी लटकलेली अशी दोन एंडला, तुम्ही जेव्हा त्याला उचलणार तर तुमचे बोट होणार काय बेटा? लक्ष द्या. ड्रुर. हा जो बोटांचा तुमचा एरिया आहे ना, तेवढाच एरिया विल कॅरी दॅट होल लोड. कम ऑन, तेवढाच एरिया विल कॅरी दॅट होल लोड. सगळ्याचा सगळा लोड विल बी कॅरीड बाय दिस मच एरिया. गेटिंग? सो त्या छोटूशा एरियाने काय झालं? खूप छोटूसा एरिया झाला ना, मग छोटू एरिया मोठा प्रेशर, म्हणून इथे बोटांना प्रेशर जादा येतो आणि मग बोट दुखतात. आलं का लक्षात? बोटाच्या ज्या कांड्या आहेत तुमच्या त्या दुखतात का नाही? हा, दॅट्स वाय ही तुम्हाला आवडण्याचं कारण हे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे. विल टेक वन अनदर सम. ठीक आहे. फील साठी एक्झाम्पल, सम डिफरंट एक्झाम्पल कोणताही येऊ शकता तुम्ही बिंदासपणे, फक्त कॉन्सेप्ट कशी लावायची आता लक्ष द्या. सपोज प्यारे बच्चों, वी हॅव अ वॉल लाईक दिस. भिंत आहे. वन्स अगेन तीच भिंत आहे. टू केसेस, केस नंबर 1, केस नंबर 2. भिंतीत खिळा ठोकायचा. काय ठोकायचं? अ नेल हॅज टू बी हॅमर्ड बाय युजिंग हॅमर. खिळा ठोकायचा. बघ आता इथे इथे खिळा आहे, असं दाखवलंय मी बरं का, आणि इथे पण मला खिळा ठोकायचा आहे बरं का, हा असा. ठीक आहे. हॅमर, खिळा. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग बेटा? तोच खिळा आहे, फक्त याला पॉइंटेड एरिया आहे, राईट? त्या खेळाला पॉइंटेड एरिया आहे. इथे खेळाच आहे पण पॉइंटेड एरिया नाहीये. आता मी क्वेश्चन विचारत इज व्हेरी इझी. कोणता खेळ ठोकायला झोपायचं? हे काय, हा सोपाय सर, त्याला टोके. कोणता आतमध्ये जास्त येईल? येस सर, हा जास्त येईल. सर व्हॉट इज फिजिक्स इन दॅट? वन्स अगेन बेटा, प्रेशर इज एफ परपेंडिक्युलर अपॉन एरिया. वन्स अगेन हियर, प्रेशर इज एफ परपेंडिक्युलर अपॉन एरिया. पॉइंटेड आहे, एरिया कमी. येस,
पॉइंटेड आहे, एरिया कमी, प्रेशर ज्यादा प्रेशर टुचुक पटकन आतमध्ये जाईल. अच्छा इथे काय झालं सर, फॉर द नेल एरिया काय झाला सर, ज्यादा, सो प्रेशर कमी, आतमध्ये घुसणारच नाही ना. इज द फिजिक्स इन्वॉल्ड इन दिस. स्क्रीनशॉट घ्या. So hopefully you have got the feel of pressure. So this was the concept of class 11th actually. ठीक है ना. Now we will move and learn the concept of class 12th. Pressure in terms of the fluid. Okay, fluid pressure. Okay, pressure is a pressure. फक्त pressure in terms of fluid. कारण in this chapter we are going to study liquid only. म्हणून मी ते मुद्दामच ठेवलंय. इथे ना लिक्विडचा जास्त स्टडी आहे. अच्छा. So शिकताना here I will say fluid pressure. Fluid pressure. Fluid pressure. लिक्विडचा कुठलाही सरफेस असेल, आता लक्ष द्या. When fluid is at rest, what is fluid pressure actually? When fluid is at rest, जेव्हा फ्लुइड एकदम निवांत रेस्टला आहे, एखाद्या बादलीत पाणी, एखाद्या ग्लासमध्ये पाणी, एखाद्या घराच्या पातेल्यात पाणी आहे, फील घ्या, आपलं आवडतं लिक्विड जवळचं इझिली अवेलेबल पाणी आहे, रेस्टला आहे. When fluid is at rest, it exerts pressure. It exerts pressure. कसा? Perpendicular किंवा नॉर्मल टू surface of container. ओके, म्हणजे फ्लुइडच्या बाबतीत मग लिक्विड आणि गॅस दोन्ही पण आले. प्रेशर गॅससाठी डेरिव्हेशन आहे सेपरेट, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. चॅप्टर सुरू झाल्या एक डेरिव्हेशन आहे, 100% एक्झामला येईल, असं एकदम फेमस आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यावरती सगळे आपल्याला भरपूर सगळे सब डेरिव्हेशन जसे मॅथ मध्ये नसतात का, करोलरी, नंबर 1 नंबर 2 दहावीला तुम्ही केल्या. सो प्रेशर इज अ हिरो. Fluid pressure. So liquids as well as gases, whenever they are at rest, liquid and gases, fluid is at rest, it exerts pressure which is perpendicular to the surface of the container. माझ्याकडे एक वेसल आहे ज्यामध्ये I have poured a liquid. So what is this liquid doing? Liquid is exerting the pressure on the walls of the container. Pressure is a scalar quantity. Pressure मधल्या force ला direction आहे. Always remember कि बेटा fluid pressure P is F upon A implies in the vector form F vector is pressure is scalar into A vector. Come on, F vector is pressure into area. जे लिक्विड आहे हे या भिंतीच्या आहेत, या कंटेनर्स त्यांच्यावरती प्रेशर लावेल. सो द फोर्स विल बी एक्झर्टेड बाय दिस लिक्विड ऑन दिस. सो द डायरेक्शन विल बी नॉर्मल. Direction will be normal, means perpendicular to the surface. It's the direction of the force, and this liquid is exerting pressure, right? So obvious है कि force is perpendicular to the surface. ठीक आहे, vertical surface. तसं हे जे लिक्विड आहे ह्या भिंतीवरती फोर्स लावेल. मग सर न्यूटनचा थर्ड लॉ होणार नाही का? होणार. Equal and opposite force will be imparted by these walls of the container on the fluid. Very easy. But basically this fluid is exerting. मी त्याला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की सपोज हा सरफेस आहे. काय बेटा, हा एक सरफेस आहे. त्या सरफेसला दिस फोर्स विल बी परपेंडिक्युलर फ्रॉम बोथ द साइड्स. कसं दाखवू? फ्रॉम दिस साइड ऍज वेल ऍज फ्रॉम दिस साइड, इक्वल अँड अपोजिट. ठीक आहे ना. समजा मी मधला एक पोर्शन पकडला, इमॅजिनरी पोर्शन पकडला, तर जेवढा फोर्स इकडून लिक्विड सरफेस, कम ऑन लिक्विड सरफेस पकड, जेवढा फोर्स इकडून तेवढाच फोर्स इकडून. क्लिअर आहे का? नाही तर मग ते लिक्विडने डान्स केला असता आतमधल्या आतमध्ये. बॅलन्स आहे ना, इक्विलिब्रियम स्टेट मध्ये. गेटिंग? चलो, सो दिस वॉज अबाउट द फ्लुइड प्रेशर. स्क्रीनशॉट घ्या.
ठीक आहे. नेक्स्ट टर्म इज ऍब्सोल्यूट ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्च्युली, आणि ज्याच्यावरनं बघ बरं का, ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेशर आहे, हवेमध्ये ऑलरेडी प्रेशर आहे, तुम्ही बलून फुगवता नाही का, फुगा फुगवता, तर असं मारता, तो थोडासा वरती जातो, राईट. सो बेटा, जेव्हा तुम्ही बलून फुगवता, होतं काय, तेव्हा त्याच्या आतमध्ये तुम्ही त्याचं प्रेशर वाढवता, तो ऍटमॉस्फिअर पेक्षा जादा होतो, म्हणून तर तो हवेत उडतो. इंटरनल कॉन्फिडन्स सेम त्या बलून सारखा असला पाहिजे, आतमधून कॉन्फिडन्स असला पाहिजे, म्हणजे तुम्ही लाईफ मध्ये वर जाल. प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर atmospheric pressure is denoted by P naught. Pressure is P आणि atmospheric ला we denote it as P naught. ठीक आहे बेटा, atmospheric pressure is denoted by P naught. प्रेशरच्या बाबतीत जरा आणखी एक गोष्ट राहिली, जे व्हॅल्यूज आहेत न्यूमेरिकल सॉल्व्हिंग साठी, चला जाऊ नंतर देईल मी त्या, ठीक आहे ना. बेटा हा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे पी नॉट, याची जी व्हॅल्यू आहे ना, ऍटमॉस्फिअर मधला जो प्रेशर आहे 1.01 इंटू 10⁵ पास्कल, ओके, और न्यूटन मीटर स्क्वेअर, एक असे काही अडचण नाही. गेटिंग समटाइम्स 760 mm ऑफ Hg ऑफ मर्क्युरी असंही त्याचं युनिट दिलं जातं, ठीक आहे ना. ओके, सो हे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, त्याची ही व्हॅल्यू आपल्याला ही पार झाली पाहिजे, व्हेरी बेसिक थिंग, राईट. ओके, तर बेटा दिस वॉज अबाउट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता इथे आणखी एक कॉन्सेप्ट आहे, गेज प्रेशर. गेज प्रेशर, आता खरा खेळ सुरू झाला. GAUGE, गेज प्रेशर. खरं तर हा एक्सेस प्रेशर आहे. कसा आहे हा? एक्सेस प्रेशर आहे हा, हा जो गेज प्रेशर आहे. त्याचा जो फॉर्म्युला आहे ना बेटा, गेज प्रेशर, गेज नाव जे फिजिक्स मध्ये आहे, जी टर्म गेज, गेज प्रेशर, तर बेटा इट इज नथिंग बट ऍब्सोल्यूट प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. या टर्म सोबत फॅमिलियर व्हा. चालू चालू मध्ये अशा मस्तपैकी नोट्स बनवा, मी ज्या देतो या सगळ्या टर्म्स. काय सर गेज प्रेशर कशाला बोलायचं? मी एक बलून फुगवला, एक बलून घेतला, फुगवला, भरला गेला, त्याच्यामधला प्रेशर ऍटमॉस्फिअर पेक्षा जास्त झाला. सो माझ्या बलून मध्ये जो प्रेशर आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर, त्याच्यातून मी ऍटमॉस्फिअर मधला प्रेशर जर का वजा केला, तर मला जी व्हॅल्यू भेटेल ती भेटेल गेज प्रेशर. हा एक्सेस प्रेशर आहे. तर बलून आधी असा खाली पडलेला होता, उडत नव्हता हवेत, मग मी त्याला फुगवला. सो किती एक्सेस प्रेशर दिला मी? तर ऍब्सोल्यूट प्रेशर वजा ऍटमॉस्फेरिक प्रेशर. गेटिंग? अच्छा, याच्यामध्ये ना बेटा एक छोटीशी कॉन्सेप्ट माझ्याकडनं राहिली होती, मी एकदा ती घेतो, स्क्रीनशॉट घ्या, स्पेशल हेडिंग देतो मी. आपल्या सिलेबस मध्ये कुठे नाहीये, बट रिलेटिव्ह डेन्सिटी नावाची कॉन्सेप्ट डेन्सिटी वाल्या टॉपिक मध्ये लिहा. झालं? एक रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, न्यूमरिकल साठी हे खूप इम्पॉर्टंट आहे, कम्पिटिटिव्ह मध्ये तर जरा जास्तच इम्पॉर्टंट आहे. रिलेटिव्ह काय लिहू? रिलेटिव्ह डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी RD, त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असंही बोलतात. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशासाठी? तर कुठला सबस्टन्स हा किती डेन्स आहे, जसं की समजा मी दोन फ्लुइड घेतले, एक ऑइल घेतलं आणि एक पाणी आहे. मी जर का ते ऑइल पाण्यावर टाकलं, तर माहिती ते तरंगतं, कारण त्याची घनता कमी आहे, त्याची डेन्सिटी कमी आहे. अच्छा, पाण्यापेक्षा मग सर अजून जास्त काय? मर्क्युरी. आर यू गेटिंग? सो ते जास्त जड आहे ना पाण्यापेक्षा. सो कोण किती जास्त जड आहे, किती जास्त कमी आहे, त्यासाठी फिजिसिस्ट लोकांनी काय केलं, रिलेटिव्ह डेन्सिटी नावाची कॉन्सेप्ट बनवली, किंवा त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असंही बोलतात. तर बेटा रिलेटिव्ह डेन्सिटी इज डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, रो ऑफ द सबस्टन्स
upon rho of the water. What is relative density, beta? Density of substance upon density of water. So what is density of water, sir? पाठ पाहिजे आपल्याला हे. Density of water is 1000 kg per meter cube. Density of the water has to be known. 1000 kg per meter cube. Density of mercury एक पाठ पाहिजे आपल्याला. 13.6 into 10 ची power 3 kg per meter cube. Getting? किंवा we can say 13,600 in this way. Okay. 13.6 into 10 to the power 3 kg per meter cube. Acha. So this was the topic for relative density. For what? Relative density for oil it is 800. म्हणजे काय? एखादा सबस्टन्स अपॉन वॉटर च कंपॅरिझन आपण करू शकतो. दिस इज हेल्पफुल फॉर द न्यूमरिकल्स ओनली. म्हणजे मला एखाद्या समजा ऑइलची दिली 0.8, काय दिली? रिलेटिव्ह डेन्सिटी दिली, तर मला त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आय कॅन फाइंड फॉर सबस्टन्स. काय करायचं? मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आय रिपीट, एखाद्या सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटी दिलेली आहे, तर त्याला गुणिले काय करायचं? डेन्सिटी ऑफ वॉटर. तर आपल्याला त्या सबस्टन्सची काय भेटेल? डेन्सिटी. सो हा टॉपिक त्यासाठी हेल्पफुल आहे. स्क्रीनशॉट घ्या. अँड द लास्ट टॉपिक इज व्हेरिएशन इन द प्रेशर विथ डेप्थ. महत्वाचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे की प्रेशर व्हॅरी होतो. प्रेशर इज एक्झर्टेड बाय द फ्लुइड ऑन द कंटेनरचे वॉल्स. कंटेनरच्या वॉल्सला प्रेशर एक्झर्ट होतो, आपण मग पाहिलं. तर हा प्रेशर व्हॅरी कसा होतो? मला सगळ्यात आधी तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर द्या की बेटा सपोज माझ्याकडे एक इन दिस वे वेसल, एक बिकर आहे, ओके, आणि याच्यामध्ये लिक्विड आहे. ऑब्वियस या चॅप्टर मध्ये आपण लिक्विड स्टडी करणार आहे. तर मला पटकन सगळ्यांनी ह्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे की सपोज मी काय पकडलं, हे हा जो आहे ना, दिस इज द थिन सरफेस ऑफ लिक्विड. काय बेटा? हा इज अ थिन सरफेस ऑफ लिक्विड. काय दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये? लिक्विडचा सरफेस येतो, ठीक आहे ना. कंटेनर म्हणजे फ्लुइड आहे, ते लिक्विड आहे. ते चौकोन कशासाठी केलाय की बाबा लकी ड्रॉ काढला आपण, तेवढा पार्ट पकडला, तेवढ्या पार्ट वरती काय होतंय, मला ते प्रेशर मधलं व्हेरिएशन स्टडी करायचंय. मला सर्वांनी अगोदर सांगा की सपोज हा टॉपचा पार्ट आहे आणि हा बॉटमचा पार्ट आहे, नाही का. लिक्विड मध्ये चिक 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 हजारो लेयर्स आहे. ही टॉपची लेअर आहे आणि ही बॉटमची लेअर आहे, जो सरफेस पकडलाय. तर प्रेशर टॉपला ज्यादा का बॉटमला ज्यादा? पटकन रिप्लाय करा. ती जी लेअर आहे टॉपला ज्यादा का बॉटमला ज्यादा? बोला. एकाचा रिप्लाय नाही अजून. इथं वरती प्रेशर ज्यादा का खाली प्रेशर ज्यादा? अरे झोपलेत का काय सगळे? अच्छा, सागरी सिंग सर, बॉटमला प्रेशर ज्यादा. बाकी अजून कोणाचं काही? आमचं काहीच नसतं सर, आमचा स्वभाव खूप मनमोकळा आहे, तुम्हाला माहिती आहे सर. आम्ही काही बोलत नाही, काही नाही. वी आर व्हेरी गुड बॉय ऑर गुड गर्ल. लक्ष द्या आता. वी हॅव टू लर्न व्हेरिएशन. प्रेशर मध्ये व्हेरिएशन कसं होतंय, दॅट इज समथिंग वी हॅव टू लर्न. बेटा आय विल राईट अ स्टेटमेंट अँड देन आय विल प्रूव्ह दॅट प्रेशर increases with depth. Come on. Pressure increases with depth. जसं जसं खाली जाणार तसं तसं तुमच्यावरती प्रेशर वाढत जाणार. कारण की तुमच्यावरती जो लिक्विडचा कॉलम आहे, इट विल स्टार्ट एक्झर्टिंग द प्रेशर. चिक 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 जितका आता वरती बघ ना, एकदम रिलॅक्स राहील ऑब्जेक्ट, खाली खाली प्रेशर वाढत जाईल. तर बेटा थिन सरफेस ऑफ द लिक्विड मी घेतला. तुला कोणी विचारलं नाहीये डेरिव्हेशन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अंडरस्टँडिंग. मी काय करतो, खाली बॉटम पासनं
बॉटम पासन हे जे डिस्टन्स याला y घेतो किती y. सो मी लिहितो y इज डिस्टन्स ऑफ bottom surface from bottom of container. काय बेटा बाय बॉटम ऑफ द कंटेनर पासन बॉटम ऑफ द सरफेस हा जो थिन सरफेस आहे डिस्टन्स ऑफ द बॉटम सरफेस फ्रॉम बॉटम ऑफ द कंटेनर आहे की नाही. वी हॅव टू फोकस ऑन दॅट थिन सरफेस. आपण काय केलं लिक्विडचा सरफेस पकडलाय पुन्हा पुन्हा सांगतो मी इथपासून हे डिस्टन्स वाय पकडलं राईट. समजा ही जी थिन सरफेस आहे तिची हाईट डिवाय म्हणू आपण किती हिची जी हाईट आहे ही आहे डीवाय खूप छोटीशी आहे आपण बोललो डीवाय डीवाय हाईट ऑफ दॅट थिन सरफेस त्याची हाईट पकडली डीवाय. बर मग आता वाय प्लस डीवाय काय होईल बेटा बघ ना वाय प्लस डीवाय काय होईल इट इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ द टॉप सरफेस फ्रॉम बॉटम राईट. सो दिस इज द डिस्टन्स ऑफ टॉप सरफेस. ऍग्री. अच्छा आता बेटा नीट लक्ष दे ही जी थिन सरफेस ऑफ द लिक्विड आहे हिला मी इथं बाहेर घेतो अँड व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग. नीट लक्ष दे फोर्सेस ऍक्टिंग हा सगळा टॉपिक का तुला अख्खा चॅप्टर सोपं जाईल. फोर्सेस ऍक्टिंग ऑन थिन सरफेस. लिक्विडचा जो थिन सरफेस आहे त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस. तर बेटा मी इथं डायग्राम काढतो आधी. समजा ही जी थिन सरफेस आहे ओके इट इज इन दिस वे चेक चेक चेक. याच्यावरती फोर्स कोणता कोणता ऍक्ट होतोय नीट लक्ष द्या. आता मी मगाशीच काय बोललो की सरफेस ऑफ द लिक्विड एक्झर्ट प्रेशर व्हेन इट इज ॲट रेस्ट. रेस्टला आहे प्रेशर एक्झर्ट करेल यस सर. कुठे वॉल्स ऑफ द कंटेनर यस सर. पण आता ते मध्ये मधला पार्ट पकडला ना आपण तर त्याला एक सरफेस पकडला सो फोर्स सगळीकडनं अप्लाय होणार आहे ऑन द सरफेस. आपण इमॅजिन केला ना लिक्विडचा सरफेस तर ह्या 4 वॉल्स झाल्या ह्या चारही वॉल्स वरती प्रेशर तर एक्झर्ट होणारच आहे. बट याच्यामध्ये वन स्टेटमेंट डू रिमेंबर बेटा all other forces other than the vertical forces. मी काय करतो एकदा फोर्सेस लिहितो इथं स्टार मार्क करून ते वाक्य लिहितो ओके. व्हर्टिकल फोर्सेस will balance weight. कुणाचं वेट ऑफ दॅट सरफेस फिल्म किंवा लिक्विड कॉलम. द व्हर्टिकल फोर्सेस विल बॅलन्स. मी याला लिक्विड कॉलम घेऊ याच्यापेक्षा लिक्विड कॉलमच घेतो कारण आपल्याला ना पुढे सर थोडस फील करायला सोपं जाईल तुम्हाला. याला लिक्विडचा कॉलम घेतो मी. हाईट ऑफ लिक्विड कॉलम घेतो जरा समजायला सोपं पडेल. थिन सरफेस ऑफ लिक्विड कॉलम असं घेऊ आपण त्याला कारण जरा कॉलम हा एक सिलेंडर ना जरा इमॅजिन करायला जरा भारी आहे. ठीक आहे थोडस इमॅजिनेशन होपफुली विल बी ग्रेटर. डिस्टन्स ऑफ बॉटम ऑफ column distance of bottom of that column from bottom of the container. Vertical forces will balance weight of liquid column.
आता कळलं बेटा? फोर्सेस ऍक्टिंग ऑन लिक्विड कॉलम. आता जरा इमॅजिनेशनला जरा भारी पडल. चलो प्लीज कॉन्सन्ट्रेट बेटा. हा लिक्विडचा कॉलम आहे, इमॅजिनरी लिक्विडचा कॉलम. टॉप सरफेस बॉटम सरफेस असा आपण इमॅजिन केला. तर आय एम इंटरेस्टेड इन व्हर्टिकल ओनली. वाय? ऑल अदर हॉरिझॉन्टल फोर्सेस विल कॅन्सल द इफेक्ट ऑफ वन अनदर. Vertical forces will balance weight of the liquid column. This is very important बेटा. Try to understand and get the feel. काय होईल की याच्यावरती ना, जसा हा हॉरिझॉन्टल इकडनं तसाच हा इकडनं, मग डायग्राम दिली, ठीक ठीक बॅलन्स, जेवढा हा इकडनं तेवढाच हा इकडनं, ठीक. इनफॅक्ट हे सगळे रिझॉल्व्ह होतील. तिरके तारके काय जे असतील ते हे जे तिरके तारके जे आहेत दे विल गेट रिझॉल्व इन हॉरिझॉन्टल अँड, असं असेल तर हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल. So beta, all the horizontal components will cancel one another. Horizontal forces will cancel each other. सर एखादा फोर्स तिरका आहे, हे बघा लिक्विडचा कॉलम आहे, छिक 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 छिक. एखादा फोर्स सगळीकडनं फोर्स आहे, सगळीकडनं फोर्स आहे. एखादा फोर्स तिरका आहे. आता समजा बेटा हा फोर्स तिरका आहे, तर मग याचे दोन कंपोनंट्स होतील ना. बघ कसे, याचा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट असा, हा फोर्स आहे, राईट. सो इट विल बी हॅव्हिंग इट्स टू कंपोनंट्स, एक खाली आणि एक हॉरिझॉन्टल. सो जो हॉरिझॉन्टल वाला आहे, सपोज हा थीटा आहे, व्हॉट विल हॅपन बेटा? दिस विल बी एफ कॉस थीटा आणि दिस विल बी एफ साइन थीटा. सो ऍट दिस पॉइंट यू विल बी हॅव्हिंग टू फोर्सेस. समजते ना, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. सिमिलरली खालून पण कोणतरी एक जण असा असणार आहे. सो व्हॉट विल हॅपन, ह्याचे सुद्धा दोन कंपोनंट असतील, छिक 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 छिक, नाही का. मग आता बघ ना, तो अँगल थीटा तर हा अँगल थीटा तर हा एफ कॉस थीटा आणि हा एफ साइन थीटा. होईल काय, एफ कॉस सगळे हॉरिझॉन्टल वाले विल कॅन्सल इच अदर. तिरके वाले रिझॉल्व होतील इन टू हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. तर हॉरिझॉन्टल वाले विल कॅन्सल द इफेक्ट ऑफ वन अनदर, एकमेकाला कॅन्सल करून टाकतील त्या बॅटल मध्ये. खाली राहिले व्हर्टिकल वाले फक्त. झालं. दिस फील वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता लक्ष दे बेटा. सो तुम्हाला एक गोष्ट तर कळाली की हॉरिझॉन्टल वाले एकमेकाला कट करतील, खाली राहील व्हर्टिकल वाले. दे विल बॅलन्स द वेट. आणि हा खरा मेन खेळ आहे. हा तर खरा तुमच्या त्या लिक्विड कॉलमचा मेन खेळ आहे की ह्याचं जे वेट आहे हे कोण बॅलन्स करेल. तर सगळे व्हर्टिकल वाले कंपोनंट्स करतात. आता लक्ष दे. समजा मी असं बोललो की इथे जे बॉटमला आहे ना, पहिली गोष्ट आता बघ, इथे दोन फोर्सेस आय हॅव टू शो. फर्स्ट ऑफ ऑल इट्स वेट. सेकंड थिंग, खालून लिक्विड तर सरफेस वरती फोर्स ऍक्ट करतं. सो देअर विल बी अपवर्ड फोर्स फ्रॉम द बॉटम. नीट लक्ष दे. ठीक ठीक सगळीकडून फोर्स असतो, राईट. सो खालच्या सरफेसला खालून फोर्स असेल ज्याची डायरेक्शन वरती असेल. कमॉन, ज्याची डायरेक्शन वरती असेल. नीट लक्ष दे. इन दिस वे, आहे की नाही. हे बघ, वेटची डायरेक्शन तर खाली असते. वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड्स आहे, खूप वेळा सांगितलंय मी. खालून जो फोर्स वरती आहे, इथला जो प्रेशर आहे, मी त्याला बोलतो पी, राईट. सो इट विल बी पी इंटू ए. पी इज द प्रेशर ऍट बॉटम. पी इज द प्रेशर ऍट बॉटम. ओके. आणि पी प्लस डीपी, मी काय म्हणतो की पी प्लस डीपी इज द प्रेशर ऍट टॉप. इथं वरती टॉपला जो प्रेशर आहे तो पी प्लस डीपी आहे. अर्थात एरिया इज सेम इथे पण आणि इथे पण, सर्क्युलर सर्क्युलर. ओके, त्याचं काही अडचण नाही आपल्याला. तर बेटा वरतून प्रेशर फोर्सची डायरेक्शन खाली कवर खाली, कारण की मी मध्येच लिक्विड कॉलम इमॅजिन केलाय ना. सो वरचं लिक्विड पण खाली त्याला दाबण्याचा प्रयत्न करेल. आर यू गेटिंग. सो वरून सुद्धा एक फोर्स ऍक्ट होईल ज्याची डायरेक्शन खाली असेल. सो धिस फोर्स विल बी, वन्स अगेन बघणार आहोत, प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. सो फोर्स इज प्रेशर इंटू एरिया. सो प्रेशर इथे टॉपला किती आहे, पी प्लस डीपी इंटू एरिया. आर यू गेटिंग.
मग आता बॅलन्सिंग कसं होईल बेटा, एकदा स्क्रीनशॉट घे, मग मी ते काय करतो, पलीकडचं चित्र वगैरे ते पुसतो. ठीक आहे, बघ आता लक्ष दे, मी आता हे सगळं पुसतो. फ्री बॉडी डायग्राम आपण लिक्विड कॉलमची साईडला घेतली आहे. ओके, सो बेटा लिक्विड कॉलम बघ, लक्ष द्या. आता काय होईल, व्हर्टिकल डायरेक्शन मधल्या, हे तुम्हाला आपण बॅलन्सिंग खूप वेळ झालाय आपलं, नाही का, कशा प्रकारे बॅलन्सिंग अंडरस्टँड करा. काही बुक्स मध्ये मी दिलेल्या नोट्स मध्ये फोर्सेस इन द वाय डायरेक्शन इज 0, नाही का, किंवा और यू मे से फोर्स इन द अपवर्ड डायरेक्शन इज इक्वल टू फोर्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन, अपवर्ड वाले इक्वल टू डाउनवर्ड वाले. ठीक आहे, अच्छा, एफ अपवर्ड वाला फोर्स कोण आहे, खालून वरती पीए एकटाच आहे, अपवर्ड वाला एकटाच आहे. अच्छा, डाउनवर्ड वाला हा एक आणि हा एक. सो आय विल से पी प्लस डीपी इंटू ए प्लस वेट इज एम जी. एम इज द मास ऑफ दैट लिक्विड कॉलम, राइट. छोटा एम इज मास ऑफ द लिक्विड कॉलम. ओके, ठीक आहे, आता लक्ष दे. आता इथे मी इथं याला पीए इज इक्वल टू पीए ॲज इट इज, इथं ब्रॅकेट जर सोडवले ते पी इंटू ए विल बिकम पीए प्लस डीपी इंटू ए, मी याला असते तो डीपी इंटू ए, ब्रॅकेट सोडवला, राईट. पुढे बघ एम जी आहे, तर मी तुम्हाला मगाशीच बोललो एम इज रिटन ॲज व्हीरो, एम इज रिटन ॲज व्हीरो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. प्रॅक्टिस आता खूप वेळा, डझन भर वेळा येणार आहे. मास विल बी व्हीरो, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, मास इज व्हीरो. सो बेटा चीक पीए गॉट कॅन्सल आउट. आता डीपी इंटू ए तसाच राहील आणि इकडचा प्लस इकडे मायनस करू. सो मी ह्याच इक्वेशनला असं लिहितो की डीपी इंटू ए विल बी मायनस व्ही रो जी. बर सर, व्हॉट अबाउट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ, व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ. सो बेटा याची जी हाईट आहे ही डीवाय आहे का नाही, हा जो सरफेस एरिया आहे तो ए. सो कॅन आय से ए इंटू लेंथ इज डीवाय रो जी. कम ऑन, एरिया इंटू लेंथ, व्हॉल्यूम काय असतो, एरिया इंटू लेंथ म्हणजे जिथे हाईट, राईट. सो ए डीवाय. बर, याला थोडस चांगल्या फॉर्म मध्ये लिहू. बर, इथे बघ डीपी इंटू ए, हा ए आणि हा ए गॉट कॅन्सल आउट. सो बेटा मी याला असं लिहू का, डीपी बाय डीवाय, किंवा देर इज नो इश्यू विथ दॅट, याला मी असं लिहितो डीपी इज इक्वल टू मायनस रो जी डीवाय, फक्त डीवाय पलीकडे लिहिला. बिकॉज ऑफ द निगेटिव्ह साईन मी असं म्हणू का, प्रेशर जर वाढला तर हाईट कमी आहे, किंवा हाईट कमी किंवा डिफरन्स कमी, प्रेशर ज्यादा, म्हणजे काय नाही कळलं सर, आय विल टेल यू. बेटा लक्ष दे, dp is the change in the pressure in between top and the bottom surface. dp is the change in the pressure at these two. बघ ना, इथे p आहे, इथे p प्लस dp आहे. dp हा फरक आहे ना, p अधिक dp असं आपण अज्युम केलं वरती. तर इन फॅक्ट दिस वॉज रॉंग, कारण की सरफेस मध्ये वरती आणि खाली यापैकी खाली ज्यादा प्रेशर आहे. हीच तर गोष्ट इथनं निगेटिव्ह साईनने आपल्याला दाखवली. गेटिंग की बाबा pressure increases with depth. बघ लक्ष दे, negative sign indicates that your pressure is increasing with depth the way you are going down. So pressure increases with depth. Pressure increases with depth. ठीक आहे ना, हा जो डीपी आहे इट विल इंक्रीज ऍज दिस डीवाय विल बी डाऊन, कारण की त्या निगेटिव्ह साईन मुळे हा जो डीवाय आहे ना, आपण हे बघ असं सरफेस ऑफ कंटेनर घेतला होता, हे बघ इथे आपण याला पकडलो होता असं. सो दिस डिस्टन्स वॉज वाय आणि दिस डिस्टन्स वॉज वाय प्लस डीवाय. ओके, सो बेटा डीवाय बघ ना, हा वाय प्लस डीवाय आणि हा वाय, तर दिस वॉज डीवाय. ओके, हा जो डिफरन्स आहे
हा जितका कमी होत जाईल तितका प्रेशर ज्यादा. हे बघ, जितका हा जो डिफरन्स आहे हा जितका कमी होत जाईल तितका प्रेशर ज्यादा. सो प्रेशर इज इन्क्रीजिंग विथ डेप्थ. सरफेस पासून जस जसं खाली जाणार तस तसं व्हॉट विल हॅपन दॅट प्रेशर विल इन्क्रीज विथ डेप्थ. स्क्रीनशॉट घ्या. ओके, very important, nobody will ask you, but it was very important to understand की pressure is increasing with depth. आणि आता एक महत्वाची गोष्ट, then pressure वाला टॉपिक विल एंड. मी याला गेज प्रेशर वाले एक्सप्रेशन पर्यंत आणून ठेवतो एकदा, म्हणजे आपलं काम होईल. समजा आपल्या व्हेसल मध्ये, समजा हे असं व्हेसल आहे सिम्पली, आणि हा आपला लिक्विडचा कॉलम आहे. ओके, तर आपल्याला एक गोष्ट तर कळाली, हा इमॅजिनरी लिक्विड कॉलम आहे, हे काही वेगळं व्हेसल नाहीये. ओके, तर आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये कळाली, का इथे प्रेशर समजा हा .1 आहे आणि हा .2 आहे. तर आपल्याला एक गोष्ट कळाली, डेप्थ वरून जसं खाली जाणार तर प्रेशर वाढेल, राईट. सो बेटा डीपी इज इक्वल टू काय केलं जातं आपण, मायनस रो जी डी वाय. ओके, आता बघ बर का, डीपी इज द चेंज इन प्रेशर इन बिटवीन दिस 2 पॉइंट्स. dp is the change in the pressure in between these 2 points. तर प्रेशर ज्यादा कुठे आहे, खाली. सो P1 प्रेशर ऍट .1 मायनस प्रेशर ऍट .2. या दोघांमधला जो फरक आहे इट इज नथिंग बट मायनस रो जी डी वाय. डी वाय वॉज द चेंज इन द हाईट, आहे का नाही. हा, दिस मच. सो याला आपण जर का एच बोललो ना बेटा, सो इट विल बी एच. ओके, सो हे मायनसच्या ऐवजी प्लस करतो, आणि डिफरन्स इन बिटवीन प्रेशर इज रो जी एच. डिफरन्स इन बिटवीन प्रेशर इज रो जी एच. समजा हा पॉइंट इथे आहे, मी आणखी एक डायग्राम घेतो तुझ्यासाठी. समजा हे वेसल आहे, आता कुठल्याही पॉइंटला तुला जर का विचारला की व्हॉट इज द प्रेशर डिफरन्स किंवा व्हॉट इज प्रेशर ऍट दिस पॉइंट, एखादा पॉइंट इथे पकडला, हा जो 1 आहे. ओके, 1 ला मी इथे ठेवला आणि 2 ला घेतला सरफेस वरती. 2 ला कुठे घेतला, सरफेस वरती आहे इथं. ओके, आता इथं तुम्हाला माहिती आहे सरफेस वरती काय असतो, प्रेशर पी नॉट. सरफेस वरती प्रेशर काय असतो बेटा, पी नॉट. आणि खाली तर प्रेशर ज्यादा आहे. सो प्रेशर ऍट द पॉइंट इज पी इनसाइड द लिक्विड. सो पी इज इनसाइड लिक्विड, पी नॉट इज ऍट द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. सो दोघांमधला फरक काय येणार बेटा, हा ज्यादा आणि हा कमी. सो पी मायनस पी नॉट इज रो जी एच. पी मायनस पी नॉट इज रो जी एच. सो दिस इज युअर गेज प्रेशर. हे होतं आजच्या लेक्चरचं सार. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. P minus P naught is rho gh. P minus P naught is rho gh. So this was the gauge pressure. Getting? अच्छा, एक लास्ट पॉइंट नंतर मग स्क्रीनशॉट घ्या प्लीज. एक आणखी महत्वाची गोष्ट बेटा, हे पुसतो मी आता. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज की प्रेशर ऍट द सेम लेवल इन द फ्लुइड इज सेम. प्रेशर, स्टेटमेंट देतो हे, प्रेशर ऍट सेम लेवल, कंसात मुद्दाम हॉरिझॉन्टल शब्द टाकतो मी फील साठी. प्रेशर ऍट द सेम लेवल, हॉरिझॉन्टल लेवल, inside fluid, pressure at same level, horizontal level, inside fluid is same at all points. Same at all points. Horizontal level ला pressure is same at all the points. मग तुमच्या त्या कंटेनरचा शेप कसा आहे असो, irrespective of shape of the container. आणि आता आपलं आजचं लेक्चर खतम होईल त्या अगोदर याचा फील घेऊ मग आपण. म्हणजे काय सर, समजा समजा इमॅजिन कर की बाबा माझ्याकडे
मी काय केलं बघ बरं का. मी काय केलं, ह्या अशा असे चल 3 प्रकार मी बनवलेत बरं का, आणि लिक्विड टाकले वरून. तर बेटा सपोज ह्या लेवलला लिक्विड पोहोचलं बरं का, हे बघ. तर तुम्हाला माहिती आहे हे तिघांचे शेप कसे असू दे बरं का, ज्या पद्धतीची डायग्राम आहे. लिक्विड एका सेम हॉरिझॉन्टल लेवलला येईल, बरोबर का नाही? हे बघ. सो बेटा प्रेशर at all the points at the same horizontal level will be same. शेप ऑफ द कंटेनर कसाही असो, हा फ्लॅट आहे, हा गोल आहे, काही असो. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घ्या. वी आर डन विथ टुडेज लेक्चर. इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट.